सोलापुरात लाडक्या बहिणींचा संताप पाहायला मिळालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन महाराष्ट्र शासनानं दरमहा 2100 रुपये देण्याची जी काही अनुशासित रक्कम घोषित केलेली होती, या घोषणेचा अर्थात ही फसवी घोषणा आहे आणि या फसव्या घोषणेचा महिला आघाडीनं या सरकारला निवेदनाच्या माध्यमातून जाब विचारलाय। राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे थकीत अनुदान त्वरित मिळावे, तसेच महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे दरमहा 2100 रुपयांचे अनुदान लाडक्या बहिणींना तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हा महिला आघाडीने सोलापूर जिल्हाधिकारी यांचे दालन ठोठावले। शिवसेना जिंदाबाद, निवडणुकीत केवळ मतदानापुरती गॅरंटी, सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी, असली कूटनीती बंद करा, नाहीतर खुर्ची खाली करा, लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपयांचे अनुदान मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर महिलांनी दणाणून सोडला। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो। शिवसेना महिला आघाडीचा विजय असो। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळालेच पाहिजे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळालेच पाहिजे। मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। 2100 रुपये मिळालेच पाहिजे। मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। 2100 रुपये मिळालेच पाहिजे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळालेच पाहिजे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळालेच पाहिजे। यावेळी महिला आघाडीने जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून महिलांच्या प्रश्नांवर, लाडकी बहीण योजनेच्या अनुदानातील अडचणींवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे लेखी निवेदन दिले। तसेच उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांनाही निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 इतके अनुदान देण्यात येते। तथापि या धोरणामध्ये कोणत्याही प्रकारची नियमितता नसून सदरचे अनुदान महिलांना नियमित शाश्वतपणे प्राप्त होत नाही। याशिवाय अनेक महिलांना वेगवेगळे निकष लावून अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे। राज्यभरात सध्या 2,53,00,000 इतक्या लाडक्या बहिणी अनुदानास पात्र आहेत। सध्याच्या महायुती सरकारने निवडणुकीमध्ये दरमहा 2100 इतके अनुदान देण्याची घोषणा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात केली होती, परंतु अद्याप त्याचा अंमल प्रत्यक्षात सुरू झालेला नाही। देवाभाऊ, दादा व मिंदे यांनी लाडक्या बहिणींना केलेली गॅरंटी हवेत जिरली आहे। केवळ निवडणुकीपुरती गॅरंटी, सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी अशी कूटनीती भाजप प्रणित महायुती सरकार राबवत आहे। वास्तविक हे सरकार केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करून मोकळे होत आहे, परंतु प्रत्यक्षात महिला सक्षमीकरण व सुरक्षितता याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे। राज्यात शासन केवळ कागदोपत्री योजना जाहीर करत आले आहे, मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी काटेकोरपणे करताना कुठेही दिसत नाही। तरी राज्य शासनाने तातडीने निवडणुकीत घोषणा केल्याप्रमाणे दरमहा 2100 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणीचे अनुदान लागू करावे, अन्यथा शिवसेना महिला आघाडी पुन्हा तीव्र आंदोलन करून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, अशी मागणी निवेदनातून केली आहे। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौ अस्मिताताई गायकवाड मॅडम आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। शेकडोंच्या महिला कार्यकर्ते इथे आलेले आहेत। त्यांचं म्हणणं काय आहे हे आपण आज ऐकून घेऊया। मॅडम, आज आपण निवेदन द्यायला आलात, आपलं काय म्हणणं आहे हे थोडंसं सांगा आम्हाला। आज भाजप सरकारने आश्वासन दिलं होतं की महिलांना जर आम्ही सत्तेवर आलो तर आमच्या लाडक्या बहिणींना 1500च्या ऐवजी 2100 रुपये अनुदान देणार। आता भाजप सरकार सत्तेवर येऊन बरेच महिने लोटले। आता त्यांनी अर्थसंकल्प मांडला। अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपयांची तरतूदही केलेली आहे। तर आता आमचं हेच म्हणणं आहे की आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले की तुम्ही आता 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये देतो बोलला होता, तर ते अनुदान 2100 रुपये ताबडतोब त्या लाडक्या बहिणींच्या खात्यात द्या आणि सगळ्या लाडक्या बहिणींना तुम्ही जे सांगितलंय की आम्ही 2100 रुपये देऊन तुमच्या आश्वासनांची पूर्तता करू, तर ते ताबडतोब पाळा। आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित आहेत। अनेक लाडक्या बहिणींना हा लाभ मिळालेला नाहीये। निवडणुकीला तुम्ही सरसकट दिलात,
1500 रुपये आणि आता मात्र लाखो फॉर्म त्यांचे रिजेक्ट केलेले आहेत। ही अतिशय दुर्दैवी बाब आहे की तुम्ही निवडणुकीच्या काळापुरतं जिंकण्यापुरतं तुमची सत्तेत येण्यापुरतं तुम्ही या लाडक्या बहिणींना वापर केलात आणि आता मात्र अनेक लाडक्या बहिणींना तुम्ही रिजेक्ट केलात, त्यांचे फॉर्म रिजेक्ट केलात, त्यांना काही ना काही कारणं सांगून त्यांचे फॉर्म नाकारले तुम्ही। लाखो फॉर्म तुम्ही नाकारले, लाखो लाडक्या बहिणींना आज वंचित ठेवलेलं आहे तुम्ही या अनुदानापासून। तर तुम्ही जे 2100 रुपये त्यांना देतो म्हटला होता ते त्वरित द्या। म्हणजे तुमचं मत आहे की केवळ निवडणुकीपुरती गॅरंटी आणि सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी अशी जी कूटनीती भाजप राबवित आहे त्याबद्दल तुमचं मत काय आणि त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हो, त्यासाठीच आम्ही बोलतोय की तुम्ही निवडणुकीत येण्यापुरतं सरसकट फॉर्म मंजूर केले, त्यामध्ये कुठला क्रायटेरिया बघितला नाही। जर तुम्हाला बघायचाच होता तर तेव्हा क्रायटेरिया बघायचा होता आणि आता तुम्ही सरसकट का देत नाही अनुदान? तेव्हा तुम्ही सरसकट 1500 रुपये दिले ना खात्यावर, मग आता रिजेक्ट का करताय त्यांचे फॉर्म? आता का नाकारताय त्यांचे फॉर्म? लाखो फॉर्म नाकारले जात आहेत, रिजेक्ट केले जात आहेत। तर ते सरसकट तेव्हा जसं अनुदान दिलं तसं आता सुद्धा आपण 1500च्या ऐवजी 2100 रुपये अनुदान लगेच त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा, अन्यथा आम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल। महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबद्दल आता तुम्ही बोललात, तर ते कसं राबवावं आणि महिला सुरक्षित राहील हे सत्तेत आलेल्या भाजपाने कसं लक्ष द्यावं असं तुम्हाला वाटतंय? माननीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नाकडं अतिशय गांभीर्याने बघण्याची गरज आहे। त्या पद्धतीने ते बघत नाही आहेत। रोज 70 महिला बेपत्ता होणं ही साधी गोष्ट नाही आहे। महाराष्ट्रातनं दररोज 70 महिला बेपत्ता व्हायला लागल्यात आणि सरकारला याचा पत्ता नाही आहे। तर सरकारने पहिल्यांदा या बेपत्ता महिलांना तातडीने शोध घ्यावा, त्या महिलांना तात्काळ त्यांच्या पालकांकडे, आता अल्पवयीन मुलीची ही केस सांगितली मी तुम्हाला, हिला हिच्या पालकांकडे तातडीने पोचवावं ही आमची मागणी आहे। यावेळी महिला आघाडीच्या लोकसभा क्षेत्रप्रमुख शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटक प्रीती नायर, स्वाती रुपनर, उपजिल्हा संघटक ज्योती माळवतकर, सुनीता लोंढे, सेहरा रंगरेज, मीनाक्षी गवळी, मीना सुरवसे, राजश्री राजगुरू, सुनंदा शिरोळे, नागमणी भंडारी, दीपाली पवार, श्रीदेवी बगले, गीता मदने, अंबुबाई कदम, शारदाबाई आरोटे, बसवस्वामी, ज्योती निंबाळे, भागीरथी हलकुडे, शहनाज गायकवाड आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।